नमस्कार. नमस्कार. मी अश्विनी बर्वे सुपर चारचौघी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण एका अशा मैत्रिणीला भेटणार आहोत जी सतत कष्ट करत असते. म्हणजे मी त्यांना आजपर्यंत कधीच असं रिकामं बसलेलं बघितलं नाहीये. तर त्यांची आपण आज ओळख करून घेऊया. आम्ही सगळेजण त्यांना अक्का म्हणतो. त्यांना त्यांचं लहानपणचं नाव विचारूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार अक्का. नमस्कार. माझं या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला सगळेजण कॉलनीमध्ये तुम्हाला अक्काच हो. म्हणतात, परंतु तुमचं लहानपणचं नाव काय आहे? माझं मंदा एकनाथ राजगुरू. बरं, मंदा नाव आहे हो. तुमचं. पण सतत सगळेजण अक्का म्हणतात हो, अक्का म्हणतात. तर मी मोठ्या मुलाच्या टायमाला माझी डिलिव्हरी झाली. हां. मी सगळ्यात मोठी माहेरी, बरं. त्याच्यामुळं मला तिथं अक्का म्हणायचे. त्याच्यामुळं ते सगळे मग अक्काच, मुलं पण अक्काच म्हणायला लागले, दीर पण अक्काच म्हणतात, आणि आता नंदा पण. हो, सगळेच सगळेच जण म्हणतात अक्का. परंतु आता मी जेव्हा मी तुम्हाला बघते तेव्हा मी तुम्हाला कधीच रिकामं बसलेलं बघितलं नाही. आणि सतत तुम्ही काहीतरी कामात आहे, हो. अशी कोणाशी गप्पा मारताय, मला असं कधीच नाही, दिसलं कामामध्येच मी बोलते. तर तुम्ही म्हणजे आपण जेव्हा मोठे होत जातो तेव्हा आपल्यावर काहीतरी लहानपणी संस्कार होतो आई वडिलांचे. तर तुमचं लहानपण कसं होतं? माझे आई वडील दोन्ही पण अशिक्षित होते. बरं. मी पण काही शिकलेले नाही. काय तिथं पण माझे आई वडिलांची इथं शेती काम करायचे मी. बरं. इकडं आल्यानंतर पण तुम्ही किती भावंड होते? आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी. बापरे. 2 भाऊ माझ्या मुलाबरोबरचे. अच्छा. 1 भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता. त्यावेळी असं हे हो. होतं. बहिणी पण माझ्यापेक्षा लहानचे सगळे. आणि मग तुम्ही शाळेत गेलं नाही कोणी? नाही, भावंडांना शिकवली शाळा. भावांना हो, शिकवलं? आम्ही बहिणी कोणी शिकलेलं नाही. पण तुमचं लग्न किती वर्षी झालं मग? 14 वर्षी. 14व्या वर्षी हां, लग्न झालं? 14व्या वर्षी लग्न झालं. पण हे लोकांना तुम्ही कधी ओळखत होते आधी? मग हे जे स्थळ आलं ना मला, तर माझी आत्या होती. बरं. माझ्या आत्याची पुतणी होती माझी सासूबाई. बरं. मग त्या आईने सांगितलं त्या ननंदबाईला का म्हणे आता माझी मुलगी मोठी झाली, कुठंतरी स्थळ बघा. म्हणे हाय अशा अशा ठिकाणी स्थळ. बरं. तर मग माझ्या वडिलांना इथं घेऊन आले. हां. माझ्या वडिलांनी बघितलं तर तेव्हा आमच्या घरचे ते गॅरेजचं काम करायचे, बरं. काही शंटिंगचं काम करायचे. ते परिस्थिती आमची नाजूकच होती. पण ते किती वर्षाचे होते तेव्हा? तेव्हा म्हणजे आमच्या दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर होतं. अच्छा, म्हणजे ते 24 वर्षाचे हो. होते आणि तुम्ही 10 वर्ष 14 वर्षाचे. 10 वर्षाचं अंतर होतं आमच्यामध्ये. बरं. मग त्यांचं एकत्र कुटुंब होतं? हो, एकत्र कुटुंब. 3 बहिणी आणि ते 3 भाऊ, सासू सासरे. आणि तुम्ही मोठ्या होत्या? हो, मी मोठी. बरं. मग लग्न होऊन तुम्ही कोणत्या गावाहून इकडे आल्या? मुखेडून. मुखेडून आल्या? हो, निफाड? येवला तालुका. बरं. इकडे निफाडला आले, निफाड तालुक्यामध्ये. त्यांचं घर वगैरे होतं का? हो, होतं. कौलाचं घर होतं यांचं पहिलं. माझ्या आई वडिलांची परिस्थिती चांगली होती. त्यांचे शेतकरी होते ते. वडील पण सुतारी काम करायचे. परिस्थिती चांगली होती त्यांची. पण मग मला दिलं इथं. तर मग ते मी काही टायमाला हे पहिलं राशनचं पीठ वगैरे यायचं, त्याच्या भाकरी कराव्या लागायच्या. आणि असं पावसाळ्या दिवसामध्ये तर खूपच त्रास व्हायचा. ते दगडी कोळशाची शेगडी, चुलीवर स्वयंपाक, स्टोव, गॅस काहीच नव्हतं. पण 14 वर्षाच्या मुलीला सगळा स्वयंपाक येत होता तुम्हाला? मग सासूबाई होत्या ना, त्यांच्या हाताखाली करायचे मी. मग त्याच्यानंतर महिना 2 महिने लग्न झाल्यानंतर घरामध्ये थांबले. मग सासूबाई बरोबर कामाला जायचे मी. सासूबाई पण कामाला जायच्या माझ्या. मळ्यामध्ये कामाला जायचो आम्ही. म्हणजे निंदायला वगैरे? हो, निंदायला जायचो. नसलं काम तर मग असं आता जे सीझन असलं व आता शेंगा काढायचं सीझन आहे, निंदायचं आहे, कांदे लावायचं आहे, सोंगणीचं आहे, त्या कामाला जायचं त्यांच्याबरोबर. तर मला दिवसभर जायचं. तिकडं वडिलांच्या इथं माहिती होतं, त्याच्यामुळं शेती कामाला मी काही अडत नव्हते. काय ते स्वयंपाका पाण्याचंच थोडंसं हे होतं. एक दिवस माझ्या सासूबाईनं मला पुरण घालायला लावलं आणि त्या मळ्यामध्ये गेल्या. मी फक्त 1 किलो डाळ शिजून ठेवली, बाकी काहीच केलं नाही. पण निदान तुम्हाला एवढं माहिती तर होतं की कोणती डाळ लागते? हां, ती फक्त 1 किलो डाळ शिजून ठेवली, मी काहीच केलेलं नाही. मग तिथून आल्यानंतर माझ्या सासूबाई बोलल्या, का गं? म्हटलं मला काही येत नाही, मी फक्त शिजून ठेवली डाळ, दुसरं काही माहीत नाही म्हटलं मला. काही बोलल्या नाही. सासूबाई माझ्या चांगल्या होत्या, काही सासूरवास नव्हता भाऊ असं. चांगल्या होत्या त्या. आणि मग तुम्हाला मुलं कधी झाली? मुलं मला 16व्या वर्षी मुलगा झाला मला. मोठा मुलगा मला 16व्या वर्षी झाला.
लहानच होत्या म्हणजे तुम्ही हो खरंच तर. 16व्या वर्षी म्हणजे मला पाळी पण नव्हती आलेली तेव्हा हा. लग्न झाल्यानं 16व्या वर्षी तो झाला मला म्हणजे मुलगा. पाळी आली आणि लगेच मूल हो पण आलं. 16व्या वर्षी झाला 14 वर्ष ते हम्म. 15-16 लग्न झाल्यानंतर 2 वर्षांना 2 झाला तो. वर्षांनी मुलगा. मग पहिला मुलगा झाला हम्म. त्याच्या पाठोपाठ 4 मुली झाल्या मला. बर. मग सासूबाई मी म्हटलं मला इतके नाही होऊन द्यायचे बा. हम्म. ते 3 नंबरच्या मुलीला मी मी डिलिव्हरीला इथं थांबले हम्म. का व इथं दवाखान्याची सोय आपलं ऑपरेशन होऊन जाईल इथं. पण हम्म. सासूबाई बोलल्याने एकच मुलगा झाला ऑपरेशन काही करायचं नाही. असं करता करता मला 4 मुली झाल्या. बर. माझी एक मुलगी अपंग आहे हा. छोटी. हम्म. तिघी मुलींचे लग्न झाले मुलांचं पण लग्न झालं सगळ्यांचं व्यवस्थित आहे पण कोणाचं. तुम्ही आता म्हणजे हळूहळू मुलं झाली पण तेव्हा पण तुम्ही काम पण करतच हो होते. करायचे. मी पहिलं माझ्याकडे हे मशिनरी आता मी 10 वर्षानंतर घेतलेलं आहे हे मशिनरी. हा. पहिली मी सगळं जात्यावर दळून काम करायचे. हो म्हणजे तुम्ही दळण पण जाता. हो जात्यावर दळायचे मी. शेवायाचे गहू वड्याची डाळ पापडाची डाळ तांदूळ नागली सगळं मी जात्यावर म्हणजे दळायचे. शेतावरचं काम सोडून देऊन. सोडून हा. मग नंतर थोडीशी परिस्थिती इकडची पण चांगली झाली. हा हा. मुलं झाले. बर. लहान लहान मुलं असल्यानंतर कुठे जाणार मग. हम्म. मग आमचे घरचे वारले. म्हणजे त्या कशाने आजारी होते ते? अटॅकनं वारले ते. बर. ते वारले. ते कितव्या वर्षी वारले? ते माझी ही छोटी मुलगी आहे ना हम्म. ती 5वीला होती. लहानच होते. हो म्हणजे सगळे मुलं मोठा मुलगा ते वारले ना हम्म. त्या टायमाला 16 वर्षाचा होता. हम्म. माझे घरचे वारले त्या टायमाला मुलगा 16 वर्षाचा. वर्षाचा. हो. पण आणि तेव्हा त्याच्या पण पाठोपाठ हे सगळे लहान लहान होते. हा. मग मी ते वारल्यानंतर माझं 2 महिने ते वारल्यानंतर 2 महिन्यात दुकान जळालं माझ्यावालं. कोण? गॅरेज जळालं. हम्म. मग मुलगा पण लहान होता. मग माझा मोठा भाऊ थांबला इथं 2 वर्ष. हम्म. मदतीला. मदतीला थांबला तो 2 वर्ष. हम्म. मग त्यांना या पोराला पण काम शिकवलं काही. गॅरेज. मी पण तिथं जाऊन बसायचे. मुली लहान लहान होत्या घरी. हो. तिकडं पहिले मी कुंदे कार्यालयाच्या पाठीमागं राहत होते. बर. त्या सोसायटीमध्ये राहत होते तिथं ते वारले तेव्हा. पहिलं मुलं लहान होती तेव्हा इकडं संग्राम गल्लीमध्ये होते. आमचं स्वतःचं घर होतं तिथं. तिथं होतो आम्ही लग्न झाल्यापासून संग्राम गल्लीमध्येच होतो. मग नंतर ते कुंदे कार्यालयाच्या पाठीमागं सोसायटीमध्ये घर घेतलं. मग तिथं राहिले मी 4 वर्षे. आमच्या घरचे तिथंच वारले. त्या म्हणजे मुलं लहान असताना ते वारले आणि हो. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याचं काम सुरू मग केलं. हे काम मी सुरू केलं. घरगुती काम करायचंच मी. कपडे शिवायचे गोधड्या शिवायच्या हे काम करायचं. मळ्याचं काम करायचं. हे अशा खुर्च्या विणायचं काम पण मी करते. बापरे. हो ते पण काम करायचे मी. म्हणजे ते असे कॉन्ट्रॅक्ट घेऊन करायचे? हो कॉन्ट्रॅक्ट घेऊन करायचे. पण तुम्हाला एवढं सुचलं कसं काय? माझे मेवणे ना अंध होते. वेळपिला होते ते. बर. मग मी ते वारल्यानंतर मला त्यांनी दूध काढायला नेलं त्यांच्या घरी. तर ते विण काम करायचे. मग त्यांनी मला ते दाखवून दिलं. म्हटलं मला दाखवून द्या म्हटलं. मग मी मुलं सगळे आम्ही रात्रीचं बसलो का ते काम करायचं. शिकल्या म्हणजे हो तुम्ही? लगेच शिकले ताबडतोब. अशा बाहेरच्या खुर्च्या ना तर ते विणायचे. ते याचं काम पण करायचे. शिवणकाम पण तुम्ही नंतरच शिकल्या? हो मला काहीच येत नाही. मी पाहून सगळं शिकलेले. म्हणजे कापडावर कापडा ठेवून? हो आपला जुना कपडा हे करून घ्यायचा उसवायचा त्याच्यावर ठेवून तो शिवायचा. पोरींचे गणवेश परकर ब्लाऊज पोरांचे शाळेचे ड्रेस फ्रॉक हे शिवायचे मी. माझे. तुम्ही सगळ्या मुलांना शाळेत टाकलं? हो मोठ्या मुलाची माझी 9वी झाली. बर. त्या 2 नंबरच्या मुलीची 8वी झाली. बर. 3 नंबरच्या मुलीची 11वी झाली. छोटी हिची आता ही 15वी केलेली. सुनबाईची 12वी झालेली होती तिची पण 15वी करून घेतली. तर हो तिला पण शिकवलं. कॅम्प्युटर पण तिला शिकवलं. आता माझ्याकडे नात होती माझ्यावाली. त्या नातीला पण 10वी ती थोडीशी अपंग आहे. नातीला एकच किडनी आहे. तर मग तिचे वडील काय म्हणे 10वी शाळा झाली ती घरात राहू द्या म्हणे तिला. मग मुलगी आली माझी म्हणे असं बोलत्या घरच्या. तर म्हटलं घरी ठेवून काय करते तुला. ही मुलगी आधू हिला शाळा शिकवतो. मग ती माझ्याकडेच ठेवली. तिला पण 15वी पर्यंत शाळा शिकवली कॅम्प्युटर शिकवलं. म्हणजे तुम्ही शिकल्या नाही पण शिक्षणाचं महत्व मला मी काय म्हणायचे माझे जसे हाल झाले तसे यांचे नको व्हायला बा असं. बरोबर पायावर उभं राहायला पाहिजे माणसं. पायावर उभं केलं त्यांच्या. आज ती मुलगी बँकेमध्ये काम करते. अरे वा किती छान. हो. आणि मग तुम्ही आता शिवण आणि हे शिकता मग नंतर कुरडयांचं त्याचे काम? हो कुरडयांचे काम करायचे मी.
की आता सगळीकडे म्हणजे किती किलो करायला लागले आता तुम्ही? आज मी केलं तर जवळजवळ 50 किलो करते मी. शेवया जर करायच्या असल्या तर 50 किलो शेवया करून दुसरे दळणं दळून हम्म. घरचं थोडंफार का. आता सुनबाई पण बालवाडीमध्ये आहे, हो. माझी छोटी मुलगी नगरपंचायतमध्ये आहे, नगरपंचायतीत. नातू दोघं इंजिनिअरिंगला टाकेले, हम्म. मुलगा गॅरेजवर थांबतो, बर. मग मीच घरी थांबते ना, हो. मग माझं चालू असतं. म्हणजे बघा तुम्ही कुरडया करता, हो. नागलीचे पापड करता, उडदाचे हा, पापड करते. आणि इतर वेळी तुम्ही सगळी घरघंटी पण चालवता. हो, चालवते. हे सगळं काम करता. हा. पण आता तुम्हाला असं वाटलं नाही का आपण थांबलं पाहिजे? थांबलं नाही. आता मला सगळे पाहुणे रावळे काय बोलता, आता देवधर्म करा तुम्ही इकडे तिकडे फिरा. जाते मी देवांना पण जाते, पण केव्हा जाते, आता माझं सीझन थोडंसं कमी झालं त्या टायमाला जाते मी. मी काय म्हणायचे, आज आपल्याला 2 रुपये नाही आहे आपल्याकडं, आपण कोणाकडे मागायला गेलं तर आपल्याला कोण देणार आहे? आणि माझ्याजवळ ठेवून मी अंगावर डाग घालून मी काय मोठी दिसणार आहे का? मग तेच 2 रुपये यांच्या जर शिक्षणाला लावले तर यांची प्रगती होईल. खरंय बरोबर आहे. मग मी कुठं कायम जर देवधर्माला गेले, मी दररोज 1000 रुपयाची जरी साडी नेसले तर मला कोणी म्हणणार नाही का नेसते तू. पण ते माझ्या याला पटत नाही. कधी आपली राहणी आहे, अंग झाकण्यापुरता कपडा असला भरपूर झाला. खरंच बरोबर. खाण्याला किती लागतं, खाण्याला पण आपल्याला किती पाहिजे, पोटापुरतं असलं भरपूर झालं. खरंच. पण तुम्ही काम करत राहिलं? हो, अजून पण मी काम करते, मला आवड पण आहे. सकाळी मी सगळ्यांच्या आधी उठते, थोडीशी फिरायला जाते. सुनबाईनं साड्या टाकला का मला रांगोळी काढायला आवडतं. किती छान. देवपूजा करायला आवडते. बिगर फुलांची मला पूजा आवडत नाही. काय नाही बाहेर जाता येत ना आपल्याला, तर घरात का होईना आपली पूजा केली हो. पाहिजे. मला काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही. जपली तर जपली, एका दिवशी माळ नाही तर ती पण मी जपू शकत नाही. माझं कामाकडे सगळं लक्ष राहतं. म्हणजे तुम्हाला कामाची आवड आहे मुख्य म्हणजे. पण आता तुम्ही जेव्हापासून हे काम करायला सुरुवात केली तेव्हा तर त्या मानाने कमी पैसे मिळत असते? कमी म्हणजे मी 25 रुपये पाहिले ना कुरडया केल्या. बापरे, किती वर्षापूर्वी सांगताय? जवळजवळ 25 वर्षापूर्वी. 25 वर्षापूर्वी मी 25 रुपये पाहिले ना कुरडया करायचे. गोधडी सुद्धा मी 25 रुपयानं शिवायचे. आज त्या गोधडीची किंमत 300 रुपये, कुरडयांची किंमत 700 रुपये पाहिली. उडदाचे पापड आज जरी मी लाटले तर मी तोंड मागितली किंमत किती, मी म्हणते मी लोकांकडे 150 रुपये भाव आहे, मी 200 रुपये भाव घेईन. काय माझे पापड खाऊन बघा, दुसऱ्याचे पापड खाऊन बघा तुम्ही. शेवाय पण माझं सगळं हाताची मेहनत आहे. माझ्याकडे फक्त शेवायकाचं मशीन आहे. मी दळून घेतलं का सगळं हाताने वैजगाळ करते. बापरे, आता तसं कमी करत नाही? हां, आता सगळं मशीनवर करता. म्हणजे आता किंमत जरी वाढली असेल हो, पण लोक पण पैसे देतात. हो, देतात. पण तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही एकटीनं मुलांना सांभाळलं, शिकवलं आणि कष्ट पण केले, तर यावेळी तुम्हाला असे चांगले वाईट अनुभव आले असतील? भरपूर आले. तर तुम्ही आम्हाला सांगा ना काही अनुभव. काय वाईट अनुभव असे आले, एक तर विधवा बाई झाली का तिच्याकडे कोणी चांगल्या दृष्टीने बघत नाही. खरं. काय भरपूर असे अनुभव आले, काही गोष्टी का होईना. आता माझ्याकडं दिल्लीपासून व्यापारी यायचे सामान द्यायला, स्पेअर पार्ट द्यायला. त्यांच्या संग पण मला बोलावं लागायचं. मी मराठीतच बोलायचे, मला काही हिंदी बोलता येत नाही, मराठीतच बोलायचे. दुकानावर जरी बसले तर कोणी आपले घरचे जरी असले ते सुद्धा म्हणजे असं चांगलं हे करीत नव्हते का बाई आता ही बाई दुकानावर बसायला लागली, ही काही आहे का. आणि माझे घरचे वारले त्या टायमाला सगळे, जिथं माझं आज दुकान आहे तिथं सगळे आजूबाजूचे लोक म्हणायचे का ही बाई इथं राहायची नाही, कारण मी खूप म्हणजे तब्येतीनं छान होते, सगळंच माझं हे होतं चांगलं होतं. काय. पण घाबरले नाही घाबरले, कशालाच घाबरले नाही, आज पण घाबरत नाही मी कशालाच. कारण तुम्हाला मुलं वाढवायची हो, होती. मुलं वाढवायचे होते मला, त्यांना संस्कार चांगले द्यायचे होते. आज फक्त माझ्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये पहिले सगळे म्हणजे वशट खायचे, माझं नाही, मला ते आवडत नाही. माझ्या वडिलांच्या घरी पण नव्हतं, मला पण आवडत नाही, मी करत पण नव्हते. आज माझे नातू पण शाकाहारीचे, मी पण शाकाहारी, फक्त माझा मुलगा वशट खातो, बाकी आमच्या घरामध्ये कोणीच खात नाही. माझे जावई पण माळकरी, एक जावई आहे छोटे, ते थोडेसे खाय पिण्याच्या याच्यामध्ये, नाहीतर आमच्या घरामध्ये कोणी वशट वगैरे काहीच होतच नाही आमच्या घरामध्ये. म्हणजे पण ह्या सगळ्या मुलांना वाढवताना एकटी बाई असली की खूप लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. परंतु तरी पण तुम्ही ठामपणे उभे राहिले. कोणी म्हणजे माझ्यापर्यंत अशी काय बोलायची, बाहेरून गण लोक बोलायचे काही पण
का बाई ही बाई अशी आहे, ही बाई तशी आहे. माझी स्वतःची दीर्घ होईना ते पण आमचं म्हणजे व्हायचं भांडण पण दुकानावर व्हायचं काही टायमाला. बोलायचे ते पण का बा आमचा भाऊ असा असा झाला का तसं तसं झाला. मी म्हणायचे माझा होता, मी मारला. तो भगवंताला माहिती मी मारला का त्याला हे झालंय. पण त्यांचा संशय काय होता, त्यांना अटॅक रस्त्यावर आलाय, काही घरात आला नाही. पण ते वारल्यानंतर मला बऱ्याच अडचणी आल्या. माझे सासूबाई जरी होते तर माझ्याकडे 15 वर्ष कोणी डोकून पाहिले नाही. सासूबाईंना पाहिले नाही, दीर जावांनी पाहिले नाही, नंदांनी पाहिले नाही. बोलत पण नव्हते माझ्या संग कोणी. मोठ्या मुलीचं लग्न झालं तर माझा मुलगा अक्षरशः हात जोडायचा, आत्या हातपाय धुवा, मामा हातपाय धुवा. पण मग ते असे पाहुण्यासारखे आले, तांदूळ टाकून निघून गेले. म्हणजे पण तुम्ही तुमच्या कामामुळे, माझ्या कामामध्ये मी आजही पण म्हणजे मला तुम्हाला असं वाटतं हो. की काम सोडायचं. आज सगळे माझ्या जवळ येत आहे, हा, सगळे येत्या जवळ का बा तू काहीतरी करून दाखवलं बा असं. बरोबर आहे. कारण एक छोटस घर होतं, तुम्ही मोठं घर झालं तुमचं, आणि मुलं चांगली निघाली. त्यामुळे सुनबाई पण चांगली माझ्यावाली. जरी काही झालं एका दिवशी तर मी भरपूर बोलते, नाही बोलत असं काही नाही. बरोबर, आपण आपल्या मुलींना बोलतो तसंच बोलते त्याला. मला कमी वायफट खर्च आवडत नाही. काही साडी का होईना, मी काय म्हणते 4 साड्या आहे ना तुझ्याकडे, जरी तू एकटी आज घरामध्ये, तुला जोडी कोणी असतं दुसरी, तुला जर 2 साड्या घेतल्या तिला पण 2 घ्याव्या लागल्या, अशा 2 दिवसांनी तुला 2 सुना येणार आहे. मग तू जर अशी वागत राहिली तर त्या सुना पण अशाच वागत राहतील ना. काय खरंच आहे. मला म्हणजे 2 रुपये कमवायला आवडतं बा. आपल्या प्रपंचासाठी कमवायलाच पाहिजे माणसाने. बरोबर आहे. काय आणि सतत कष्ट करायला पाहिजे. ठामपणे आपण आणि आपली तब्येत सांभाळून करा सगळ्या काही गोष्टी का होईना तुम्ही. आपण म्हणत नाही 24 तास तुम्ही काम करा. आज काम केलं ना तुम्ही, जास्त काम केलं ना, थोडंसं उद्या आराम करा, थोडं काम करा उद्या. पण आता तुमच्यासारख्या अशा अनेक महिला आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय कसं वागलं? त्यांना मी तेच सांगते का बघ, काही गोष्टी का माझ्या मुलींना सुद्धा सांगते. ज्या टायमाला माझ्या मुली वेगळ्या निघाल्या, मी त्यांना सांगितलं का हे बा कोणाकडे भाजी घ्यायला फुलपात्र घेऊन कोणाला मुलांना पाठवू नका. 1 ग्लास भर पाणी आपल्या भाजीमध्ये जास्त टाका. बरोबर का दुसरं जरी कोणी जेवणार आला त्याला पण परत जाऊ देऊ नका, त्याला पण जेवू घाला आणि आपल्या मुलांना पण घाला. दुसरं काही सांगत नाही. 2 कष्ट करा. बरोबर. कष्ट केले ना तर तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही. अगदी खरंच. मैत्रिणींनो, आपण बघितलं की आपल्याला जे जे सांगतात ते आजच्या व्यवहारामध्ये उपयोगी पडणारं तर आहेच आहे, परंतु त्यांनी जगाला तोंड देताना सुद्धा त्या ठाम राहिल्या. कोणीही आपल्यावर बोट दाखवू नये याची त्यांनी काळजी घेतली, परंतु स्वतःवर त्यांनी विश्वास ठेवला. म्हणूनच आज त्या इथे उभ्या आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं, स्वतःचं घर बांधलं, आणि प्रत्येक वेळी ठामपणे त्या आपल्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. अशाच वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी तुम्ही नक्की सुपर 4 चौघीवर या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.